पूर्व विदर्भात ग्रामपंचायत ते महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। दरम्यान राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पूर्व विदर्भातल्या निवडणुकीच्या तयारींचा बुधवारी आढावा घेतला। या दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना निर्भीड वातावरणात तसंच पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने मतदान घेण्याच्या सूचना दिल्या। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात नागपुरात महत्त्वाची आढावा बैठक घेतली। ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पार पडली। या बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांचे आयुक्त तसंच नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी उपस्थित होते। वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निर्भयी पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले, जेणेकरून प्रत्येक मतदार सहजपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय मतदान करू शकेल। 1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम मानली जाईल आणि त्यानुसार मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। सोबतच मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसह दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्याचे त्यांनी आयुक्तांना निर्देश दिले। प्रत्येक मतदारसंघात एक मॉडेल मतदान केंद्र आणि एक गुलाबी मतदान केंद्र उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाशी समन्वय साधून 50,000 नियंत्रण युनिट आणि 1 लाख मतपत्रिका युनिटची मागणी करण्यात आली आहे। या यंत्रांच्या सुरळीत कामकाजासाठी वेळेवर तपासणी, प्रशिक्षण आणि सुरक्षित स्टोरेजची योजना तयार करण्याबाबतही त्यांनी सांगितलं। नागपूर विभागातील 4 जिल्हा परिषदांमध्ये 40,23,000हून अधिक मतदार आहेत, ज्यासाठी 6,441 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी 18,12,000हून अधिक मतदार आणि 2,378 मतदान केंद्र असतील। याशिवाय नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांसाठी एकूण 24,84,250 मतदार नोंदणीकृत आहेत। यासाठी 3,150 मतदान केंद्र प्रस्तावित असल्याचं विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी सांगितलं। मतदान केंद्रांवर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, ईव्हीएमची उपलब्धता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करणं हे प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी माहिती मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत, निष्पक्ष आणि पद्धतशीरपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे।